नमस्कार मंडळी. तर आज आपण बघतोय ब्राऊन राईसची इडली. तर हे पहा किती मस्त छान पीठसुद्धा फुगलेलं आहे. तर उन्हाळ्यामुळे तर खूपच छान पीठ फुगलेलं आहे. पावसाळ्यात आणि थंडीत एवढं पीठ कधीतरीच फुगतं, प्रत्येक वेळेस नाही फुगत. तर चला, हा आहे ब्राऊन राईस. तर 3 एक असं माप घेतलं आहे मी. 3 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ. हे पहा स्वच्छ धुवून भिजत घातले. सकाळी साधारण 11 वाजता घातले मी भिजायला आणि संध्याकाळी हे पहा 8:30 वाजता मी वाटून घेते. तर याच्यातलं पाणीसुद्धा आपल्याला घ्यायचं आहे ह्याच्याबरोबर आणि वाटून घ्यायचं आहे. या राईसला थोडं पाणी जास्त लागतं. तर हे पहा मी वाटून घेतले आणि चांगलं फेटून घेतले 1.5 ते 2 मिनिट. आणि 1.5 ते 2 मिनटानंतर आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. वाटल्यानंतर ह्याच्यात 1 ग्लास पाणीसुद्धा ओतले. मी तुम्हाला सांगितलंच की पाणी याला जास्त लागतं. आणि हो, भिजत घालताना छोटा 1 चमचा मेथीदाणासुद्धा घातला आहे बरं का. वाटून झाल्यानंतर रात्रभर आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. हे पहा, सकाळी उठल्यानंतर पाहिलं तर हे असं पीठ फुगलेलं होतं. खूप सुंदर पीठ फुगलेलं होतं. आणि असं पीठ फुगलेलं पाहिल्यानंतर खूप आनंद होतो आपल्याला. तर चला, आपण आता ह्याची पाहिजे तशी इडली करून घेऊ. पाहिजे तशी म्हणजे जेवढं आपल्याला पीठ पाहिजे तेवढंच आपण पीठ घेणार आहोत काढून, आणि बाकीचं पीठ आपण झाकून फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. तर हे पीठ मी काढून घेतले आणि त्याच्यात चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि चांगलं ढवळून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे मीठ. आपण आता इडली पात्राला तेल लावून घेऊया आणि कुकरसुद्धा गॅसवर ठेवून देऊया. कुकरमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे आणि या तेल लावलेल्या पात्रामध्ये आपल्याला इडलीचं पीठ टाकून घ्यायचं आहे. हे पहा, मी याच्यात सोडा बिलकुल वापरलेला नाही. आणि आता पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला ही 3च्या 3 भांडी लावून घ्यायची आहेत आणि झाकण लावून ठेवायचे. 2 मिनिट साधारण मी गॅस फुल ठेवला आहे आणि त्याच्यानंतर मिडियम गॅसवर शिजवून घेतलं आहे 16 ते 17 मिनिट. म्हणजे आपण जेवढी इडली रोजची इडली शिजवतो त्याच्यापेक्षा 2 मिनिट जास्त शिजवून घ्यायचे आपल्याला. तर हे पहा, थंड झाल्यानंतर मी इडलीसुद्धा काढून घेतलेली आहे. खूप सुंदर इडली झालेली आहे. आणि या तांदळाला थोडं जास्त प्रमाणात पाणी लागतं आणि इडली फार सुंदर झाली ही, आणि टेस्टलासुद्धा चांगलीच लागलेली आहे. तर बघा, तुम्हाला जर आवडली तर एकदा करा आणि मला सांगा कमेंट करून कशी झाली. अगदी मऊ लुसलुशीत इडली होते. आणि चटणी याच्याबरोबर मी चटणी केलेली आहे सुक्या खोबऱ्याची. तर बऱ्याच प्रकारच्या चटण्या मी व्हिडिओमध्ये टाकलेल्या आहेत, त्यामुळे मी आज चटणीचा व्हिडिओ दाखवलेला नाही. ही इडली करताना 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक तर याला थोडं जास्त पाणी लागतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त 1-2 मिनिट तरी त्याला जास्त शिजवा. जसं की आपण रोजची इडली करतो त्याच्यापेक्षा 1-2 मिनिट जास्त शिजवा. आणि इडली शिजल्यानंतर लगेच कुकर उघडू नका. 5 मिनिट थंड होऊ द्या, नाहीतरी आपण आपल्या इडलीलासुद्धा तसंच करू. चला तर मग बाय.